ओके, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आज आपण बनवणार आहे YouTubeचा बॅनर, राईट? माझ्या चॅनलचा जो काही YouTubeचा बॅनर आहे तर तो मी दाखवते. म्हणजे आधी YouTube बॅनर काय आहे तर ते समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण बॅनर डिझायनिंगची जी काही प्रोसेस असेल तर ती चालू करूया. ठीक आहे, तर हा आहे आपला प्रोफाईल फोटो. ठीक आहे, याला आपण काय बोलतो? याला आपण बोलतो प्रोफाईल फोटो. ठीक आहे, आपला लोगो किंवा आपला तुमचा फोटो जो असेल तर तो तुम्ही इथे अटॅच करू शकताय. आणि हा जो मागे तुम्हाला दिसतोय, ठीक आहे, तर हा आहे आपला बॅनर. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण आपले फोटोज किंवा आपलं काय मिशन आहे तर ते याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. ठीक आहे, ऑन द मिशन टू मेक वुमेन फायनान्शियल इंडिपेंडेंट, लेट्स ग्रो टुगेदर. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही मग अजून नवीन नवीन ऍड करू शकताय, राईट? जसं की नवीन व्हिडिओ प्रत्येक मंडेला येईल, ट्युजडेला येईल, अशा पद्धतीने. ठीक आहे, आता मी तुम्हाला काही चॅनल्स दाखवते आणि त्यांचे कसे बॅनर्स आहेत तर ते आपण बघूया. राईट, फर्स्ट वन इज मधुराज रेसिपी. तर बघा, हा मधुराज रेसिपीचा बॅनर आहे, फुल साईज आहे, मोठा. ठीक आहे, माझा साईज नाही, छोटा आहे, इतकाच मी अटॅच केलाय. ठीक आहे, तर प्रत्येक डिव्हाइस वरती हे बॅनर्स वेगवेगळे दिसतात. तर हा मोबाईल फिट आहे. ठीक आहे, हा इतकाच आहे ना, जर तुम्ही फोनवरून माझं युट्यूबचं चॅनल बघताय तर तुम्हाला हा परफेक्टली दिसेल. ठीक आहे, हा इतका पार्ट जो आहे ना मधला, तर हा तुम्हाला परफेक्टली दिसेल. हा नाही दिसणार, पण हा तुम्हाला दिसेल. कम्प्युटर किंवा लॅपटॉप वरून बघताय तर मग पूर्ण पार्ट दिसेल तुम्हाला, फुल मोठा, जसं की इथे बघा. आता यांचा पण जर तुम्ही फोनवरून बघताय ना तर यातला कदाचित एवढाच पार्ट हा मधला आहे ना, हाच तुम्हाला दिसेल फोनवरून. हा पूर्ण पार्ट दिसणार नाही. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक डिव्हाइससाठी वेगवेगळे बॅनर एकच आपण डिझाईन करतोय, पण असा डिझाईन करायचा की मोबाईलवरती पण तो व्यवस्थित दिसला पाहिजे, कुठलाही पार्ट कट नाही झाला पाहिजे आणि कम्प्युटर लॅपटॉप वरती सुद्धा तो व्यवस्थित दिसला पाहिजे, राईट? आणि जर चॅनल तुम्हाला ग्रो करायचं असेल तर अशा टाईपचे बॅनर्स जे काही असतील तर ते तुम्हाला तुमच्या चॅनलवरती अटॅच करावेच लागणार आहेत, राईट? जसं की आपण बघूयात, मी काही मराठी ब्लॉगर्सचे चॅनल बघते. वाव समृद्धी चॅनल ओपन करते, तर हा बघा बॅक साईडला बॅनर आहे. तर प्रत्येक मोठे मोठे जे काही काय चॅनल्स आहेत ना तर त्या सगळ्या चॅनलला, हाऊस क्वीनचा आपण बघूयात. हाऊस क्वीन, ओ स्पेलिंग चुकली पण आलं, रिझल्ट दिला त्याने. हा बघा, हा त्यांचा बॅनर आहे, राईट? अशा पद्धतीने हाऊस क्वीन आणि वाव समृद्धी माझ्या फ्रेंडने डिझाईन केलेत बॅनर्स. त्याच्यानंतर भरपूर अजून वेगवेगळे आहेत, तर आता मी जास्त सर्च नाही करत, मी तुम्हाला दाखवते कसा डिझाईन करायचा, राईट? आता इथे बघा, थोडंसं झूम करते आणि तुम्हाला एक एक्झॅक्ट आयडिया येईल. ठीक आहे, तर असा बॅनर दिसतो. ठीक आहे, बघा, डेस्कटॉपचा स्क्रीन मोठा असतो त्यामुळे आपला बॅनर असा दिसेल. ठीक आहे, ही स्पेस आपली ब्लँक आहे, पण मोबाईलची स्क्रीन बघा छोटी असते. ठीक आहे, त्यामुळे मोबाईलवरती हा परफेक्टली दिसतोय. थोडंसं झूम करते. ठीक आहे, इथे बघा, हा जो खाली तुम्हाला दिसतोय ना हा मोबाईलमध्ये बघा परफेक्ट दिसतोय. ठीक आहे, एवढाच पार्ट दिसतोय, विजिबल होतोय. लेट्स ग्रो टुगेदर पण दिसतंय फोनमध्ये आणि हे कम्प्युटर लॅपटॉपमध्ये दिसतंय. तर वेगवेगळ्या डिव्हाइसेसमध्ये वेगवेगळा. ठीक आहे, जर तुमचा लॅपटॉप असेल तर एवढा पार्ट, जर डेस्कटॉप मोठी साईज असेल, ठीक आहे, जास्त इंचची स्क्रीन असेल तर असा. आणि ऍज अ ग्राफिक डिझायनर या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, तर त्यासाठीच मी तुम्हाला इन डिटेल जे काही नॉलेज असेल ना तर ते शेअर करते. असेच छान छान ट्युटोरियल्सचे व्हिडिओ जर तुम्हाला चॅनलवरती बघायचे असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन आहे ना तर ते हिट करा. तर आपण बघा कॅनवा वापरतोय. ठीक आहे, मी कॅनवा जो आहे ना तर तो ओपन केलेला. तर मी काही इथे आता टीचिंग पर्पजसाठी आपली जी अकॅडमी आहे ना तर अकॅडमीमध्ये शिकवण्यासाठी काही भरपूर फोल्डर्स मी इकडे ओपन केलेले आहेत, राईट? तर मी आता सध्याचा माझा एक प्रोजेक्ट मी चालू केलेला आहे तर तो मी ओपन करते, राईट? तर तुम्हाला काय करायचं आहे, आता ट्युटोरियल देते त्यामुळे सगळ्या गोष्टी मला सांगाव्याच लागतील. इथे बघा, क्रिएट मध्ये आलात की काय सर्च करायचं? युट्यूब बॅनर. काय सर्च करायचं? युट्यूब बॅनर. बघा इथे युट्यूब बॅनर म्हणून एक ऑप्शन असतो, याच्यावरती क्लिक करा. आता ऑलरेडी माझा फोल्डर मी ओपन केलाय तर त्यामुळे मी सेम फोल्डर जो असेल ना तो घेईन. इथे बघा, युट्यूब बॅनर मी ऑलरेडी ओपन केलेला आहे तर तोच मी सर्च करते. कॅटेगरी, जस्ट अ सेकंड, रिफ्रेश करते. तर तुमचा फोल्डर एकदा तुम्ही फोल्डर बनवलात ना की तो सेव्ह राहतो, परत परत नवीन फोल्डर बनवायची गरज नाही. ऍज अ ग्राफिक डिझायनर तुम्ही भरपूर युट्यूबर्सना अशा टाईपचे जे काही बॅनर्स असतील ना तर ते बनवून देऊ शकता. ठीक आहे, इथे बघा, एक मेकिंग एक आहे. ठीक आहे, याचं काही मेन असं हे नाही आहे, जस्ट आपण डिझाईन करायला स्टार्ट केलं, अजून याची कन्सेप्ट वगैरे काय फिक्स नाही, जस्ट फक्त फोटोज वगैरे अटॅच करून ठेवलेत. आणि मेन काय आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. ठीक आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण डिजिटल स्किल्स जे काय आहेत ना तर ते शिकवतो. तर त्यासाठी मी सोशल मीडिया आणि माझे 2 फोटोज, ठीक आहे, जे काय आहेत तर ते मी अटॅच केलेले आहेत. ठीक आहे, आता सगळ्यात पहिला आपण काय करूयात सांगते. मी एक नवीन पेज घेते, इथे डिझाईन्स मध्ये जाते. आता डिझाईन्स मधूनच तुम्हाला करायचं आहे, स्वतःच्या तुमच्या मनाने करायची नाही, डिझाईन्स मध्येच जायचं आहे. डिझाईन्स मध्ये गेलात ना इथे तुम्हाला टेम्पलेट्स येतात, त्यातला हा जो टेम्पलेट आहे ना एरोप्लेनचा,
ठीक आहे. भरपूर भरपूर टेम्पलेट्स आहेत. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली सर्च करा. डेली ब्लॉगचं चॅनल असेल तर वेगळे असतील अशी सगळे. ठीक आहे. चेक करा, भरपूर आलेत. राईट. पण आता हे सगळेच वापरू नका. त्यातला एक हा एरोप्लेनचा तुम्हाला दिसतो का बघा. जर दिसत असेल तर येस म्हणून तशी मला कमेंट करा. राईट. तर हा आता ह्याच्या अकॉर्डिंगली तयार करायचं तुम्हाला. हा जो मधला पार्ट आहे ना, हा मधला पार्ट, तर हा इथेच तुम्ही डिझाईन करायचं परफेक्टली तुमचं जे काही करायचं ते. जसं की हे आता इथं मी मधी करते, तर मोबाईलमध्ये फक्त हाच पार्ट विजिबल होतोय. ठीक आहे. हे साईडचं नाही दिसत आहे मोबाईलमध्ये. ठीक आहे. त्यामुळे डिझाईन करताना मोबाईल, कारण ऑलमोस्ट 70-80% युजर्स जे काही असतात ना, तर ते फोनचेच असतात. त्यामुळे तशा पद्धतीने डिझाईन करा. ठीक आहे. मग हा तुम्ही एक टेम्पलेट म्हणून घ्या आणि इथे तुम्ही एक मार्क करून ठेवा किंवा मग तुमचे फोटोज तिकडे तुम्ही ऍड करा. जसं की अपलोड्स मध्ये जा. अपलोड्स मध्ये तुमचे काय फोटोज असतील, जसं की माझा हा फोटो आहे अपलोड मध्ये. एक मिनिट, हा थंबनेल आहे वाटतं, पण यातला मी फोटो घेते, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता हा बीजी रिमूव्ह होतोय का चेक करते, व्यवस्थित होईल आय थिंक. तर हा फोटो मी घेतला, इथे मी अटॅच करते, झाला. ठीक आहे. मग ह्याचं नाव वगैरे जे काय असेल तर ते आपण चेंज करू शकतो. ह्याला मी लॉक करते. याची साईज जी असेल तर ती आपण छोटी करूयात. हा जो वेलकम आहे याची साईज छोटी करते. टू माय चॅनल आहे त्याची पण साईज मी छोटी करते आणि बरोबर याला मी सेंटरला प्लेस करते. ठीक आहे. मला इथे माझा फोटो अटॅच करायचा आहे. राईट. असा तुम्ही तुमचा फोटो अपलोड्स मधून घेऊ शकताय. राईट. किंवा काही इथे एलिमेंट्स मधून तुम्हाला काही टेक्स्ट वगैरे हवे असेल, सॉरी एलिमेंट्स काय हवे असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता. वेलकम टू माय चॅनल लिहिले, तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं असेल तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली पण करू शकता. राईट. इथे फ्रेम आहे, फ्रेम हवी असेल तर ठीक आहे. फ्रेम जर नको असेल तर तुम्ही डिलीट करा. फ्रेम मध्ये तुम्ही तुमचा फोटो एखादा ऍड करू शकताय, बट इन केस जर तुम्हाला नको असेल तर डिलीट करा. जर तुमच्या चॅनलचा एखादा लोगो तुम्ही क्रिएट केलाय आणि तो लोगो तुम्हाला इथे अटॅच करायचा आहे, तर नक्कीच वेलकम टू माय चॅनल आहे तर ते मी रिमूव्ह करते आणि इथे मी माझा लोगो जो असेल तर तो अटॅच करते. पण आता लोगो व्यवस्थित दिसत नाहीये, त्यासाठी हा जो बॅकग्राऊंडला पीस घेतलाय, ठीक आहे, हा जो बॅकग्राऊंडला पीस घेतलाय तर तो मला व्हाईट कलरचा घ्यायचा आहे, म्हणजे अशा पद्धतीने हा लोगो मी इथे वापरू शकते बघा. ठीक आहे. म्हणजे डिझायनिंग करताना त्या पद्धतीने तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे इथे. ठीक आहे. जसं की मी हे डिलीट करते, याची काही मला गरज नाहीये आणि हे मी इथे वापरते असं. ठीक आहे. सेंटरला हवं तर मी मोठ्या साईज मध्ये करते, पण इथे एक कट होईल. राईट. कारण आता असं अगदी चिकटून नका करू, कारण इथे एक कट होईल. मोबाईल साठी इतकाच पार्ट दिसतोय, हा मधला जो पार्ट आहे ना एवढा, तर एवढाच दिसतोय फोनवरती, आणि हे साईडचे पार्ट्स आहेत तर ते डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वरून जर कोण बघतात ना तर दिसेल. एव्हरी व्हिडिओज एव्हरी मंडे टू सॅटर्डे असं लिहिलंय. सबस्क्राईबचं एक बटन आहे. थोडस मी साईज मोठी करून इथे सेट करते. हवं तर मी याला थोडस या साईडला घेते, सो दॅट इथे पण एक कट बसेल. राईट. अशा पद्धतीने. ठीक आहे. तर एक सिम्पल बॅनर जो आहे आपला रेडी झालेला आहे, हा आपण आपल्या डिझाईन मध्ये ऍड करू शकतो. हे माझे 2 फोटोज आहेत जे की मी वापरले, आणि मध्ये सोशल मीडिया म्हणजे डिजिटल स्किल्स, ज्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, कॅनवा, युट्यूब, तर या गोष्टी मी फोकस करते. फक्त कॅनवा रिलेटेड असेल तर मग हे बाकीचं डिलीट करा आणि फक्त मग कॅनवा ऍड करा असं. ठीक आहे. मला सगळेच हवेत पण त्यासाठी मी सगळे यूज करते. राईट. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बॅनर डिझाईन करू शकताय. आणि आता ज्यावेळी सेट करताय ना, इथे बघा डाउनलोडचा ऑप्शन आहे. डाउनलोड मध्ये जायचं. डाउनलोड पेज नंबर किती आहे? 1. फक्त एकच पेज डाउनलोड करायचं, एकच पेज. डन आणि डाउनलोड. ठीक आहे. आणि मग इथे तुमचं जे मेन चॅनल आहे तिथे आलात तुम्ही, इथे बघा एडिट म्हणून एक ऑप्शन आहे. काय नाव आहे? एडिट. एडिट मध्ये गेलात की इथे तुम्ही तुमचं जे काही चॅनल असेल, हे असेल बॅनर असेल बघा, बॅनर. ठीक आहे. फॉर बेस्ट रिझल्ट ऑन ऑल डिव्हाइसेस यूज अन इमेज दॅट ऍट लिस्ट इतका पिक्सेल असेल तो, आणि 6 MB किंवा त्याच्यापेक्षा कमी, जास्त क्वालिटीचा म्हणजे जास्त मोठा इमेज इथे चालणार नाही. आता माझं ऑलरेडी आहे तर मी इथून चेंज करू शकते. ठीक आहे. चेंज करण्यासाठी जो काही मी त्या डाउनलोड्स मध्ये सेव्ह केलाय आता आपला, हा रेड अँड व्हाईट असं नाव दिलंय मी त्याला. ओपन ओपन करायचा. हा असा दिसेल. ठीक आहे. कसा दिसेल ते दाखवते, मग त्या अकॉर्डिंगली तुम्ही चेंजेस त्याच्यामध्ये करा. तर हा पार्ट पुन्हा अर्धाच दिसतोय. ठीक आहे. हा पार्ट पुन्हा अर्धाच दिसतोय. हा इतका मोठा पार्ट विजिबल होतोय. विवेबल ऑन ऑल डिव्हाइसेस. बघा हा मधला पार्ट आहे ना, मधला पार्ट तो सगळ्या डिव्हाइसेस वरती दिसतोय. हा पार्ट डेस्कटॉप वरती दिसतोय पलीकडचा. मग जरासे चेंजेस करावे लागतील. हे आहे ना थोडंसं डी आहे ना, डी च्या पुढे किंवा मग इकडे असं काहीतरी करावं लागेल. हे मी असंच ठेवते चालू आणि परत जाते इथे आपल्या ह्याच्यामध्ये. आता एक तर हा पार्ट छोटा करते आणि पूर्ण साईडलाच अटॅच करते असा, सो दॅट तो
ग्रुप करते याला आधी, सो दॅट तो डिस्टर्ब नाही करणार, राईट. असा पूर्ण साईडला नेते. किंवा जर मला इथे हवा असेल तर मग मी काय करते, एक फोटो डिलीट करते, यातला दोन्ही फोटोज वापरायची गरज नाहीये, आणि हा पार्ट थोडासा या साईडला घेते असा, आणि हा पार्ट जो आहे तर तो मी इथे अटॅच करते असा. बघा, ठीक आहे. म्हणजे सगळ्याच डिव्हायसेस वरती हे दिसेल. ठीक आहे. इथे क्षितिजा भाट म्हणून आलं, थोडी साईज मोठी करूयात आपण, प्रॉपरली सेट होईल. आणि इथे एखादा मग फोटो वगैरे असेल, तुम्हाला काय ऍड करायचं असेल तर ते इथे ऍड करू शकताय. ठीक आहे. आता किंवा यातला अनग्रुप करते, सबस्क्राईबचा बटन आहे तर तो मी इथे ऍड करते, झूम करते असा, आणि याला ना थोडीशी मग चेंज करते, लाईन स्पेसिंग वाढवते. किंवा इथे मी ऍड करते मेंबर्स ओनली कंटेंट, जसं की आपल्या चॅनलवरती मेंबरशिप चालू झाली आहे, जर तुम्हाला असे छान छान व्हिडिओज बघायचे असतील, ट्युटोरियल्स पूर्ण इन डिटेल शिकायचं असेल ना, तर तुम्ही मेंबरशिपचा प्लॅन जॉईन नाव वरती क्लिक केलात ना, की मेंबरशिपचा जो प्लॅन असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. तर डाउनलोडला जाते, एकच पान आहे, सिलेक्ट करते, डन डन डाउनलोड. ठीक आहे. सेम मी डाउनलोड केलं. आता परत इथे येऊयात, कस्टमायझेशनच्या इथे कॅन्सल करते, कारण हा अर्धवट झाला, राईट, कट होतोय. तर परत मी चेंज मध्ये जाते, आणि जो आता न्यू डाउनलोड केलाय तर तो ओपन करून बघते. तर 2-3 वेळा चेक करा. तर हा होतोय, पण परत इथे क्षितिजा बघा अर्धच दिसते, राईट. तर हा पण थोडासा मला इकडे घ्यावा लागेल, आपण मगाशी बघायला हवं होतं. मी इकडचा स्पेस बघण्याच्या नादात इथे नाही बघितलं. तर हा जो क्षितिज आहे ना, थोडासा या साईडला घ्या, म्हणजे लोगो जो असेल तर तो या साईडला घ्या. ठीक आहे. म्हणजे मग तुमचा पूर्ण लोगो जो असेल तर तो व्यवस्थित, बॅनर जो असेल ना तर तो व्यवस्थित दिसेल. हा मधला पार्ट सगळ्या मोबाईल्स वरती दिसतोय, आणि हा जो पार्ट जर कोणी तुमचं चॅनल अशा पद्धतीने जर डेस्कटॉप वरून बघत असेल तर मग हा सगळा पार्ट दिसतोय. ठीक आहे. आता हाऊस क्वीनचा इथे स्पेशली हा पार्ट, सॉरी, हा जो मधला पार्ट आहे ना तर हा दिसतो फोनवरून, त्याच्या साईडला फ्लॉवर्स आहेत ना तर ते कम्प्युटर किंवा लॅपटॉप वरून दिसतात, राईट. तर अशा पद्धतीने तुमचा बॅनर जो असेल तर तो रेडी होईल. जर तुम्हाला मोबाईलचा बॅनर, राईट, आता बऱ्यापैकी सगळेजण मोबाईलचा बॅनर बघतात, त्यामुळे जर तुम्हाला मोबाईलचा बॅनर हवा असेल तर ती व्हिडिओ नेक्स्ट सॅटर्डेला येईल, जे की आपल्या मेंबरशिपच्या प्लॅन मध्ये असेल. त्यामुळे चॅनलची जी काय मेंबरशिप असेल तर ती तुम्ही घेऊ शकताय, कारण कंटिन्युअसली सॅटर्डे संडे 2 दिवस तुम्हाला मेंबरशिपचे व्हिडिओज, वेगवेगळे टॉपिक्स, सगळे टॉपिक्स, जसे की ट्युटोरियल्स असतील, सोशल मीडियाशी रिलेटेड असेल, युट्यूबशी रिलेटेड असेल, भरपूर इन्फॉर्मेशन जी असेल तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मेंबरशिपचे प्लॅन सिम्पली चॅनलवरती जाऊन जॉईन नाव वरती क्लिक करा. तुमची मेंबरशिप जी असेल 89 रुपीजची युट्यूब थ्रू जी असेल तर ती चालू होईल, राईट. जर मोबाईलचं बघायचं असेल तर नक्कीच मेंबरशिप घ्या. शनिवारी मोबाईलचा तुम्हाला बॅनर कसा बनवायचा तर तो व्हिडिओ नक्कीच येईल. ठीक आहे. व्हिडिओ स्टॉप करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती ना असे छान छान ट्युटोरियल्स मी शेअर करत असते. आणि वर्क फॅमिली लाईफ कशी बॅलन्स करायची, बघा टॉपिक्स मी लिहिलेत, वर्क फ्रॉम होम किंवा वर्क लाईफ मॉमसाठी, युट्यूब ग्रोथ असेल, ग्राफिक्सचे ट्युटोरियल्स असतील, जे की मी आता खूप रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत आणि भरपूर मी तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे, राईट. तर तुम्ही इथे चेक करू शकता. जर तुम्ही हिंदी सबस्क्रायबर असाल तर आपलं हिंदी नवीन चॅनल जे असेल तर ते स्टार्ट केलेलं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. त्यामुळे त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, आणि जितकं या चॅनलला प्रेम दाखवलं तितकंच त्या चॅनलवरती सुद्धा प्रेम दाखवा. थँक्यू सो मच. बाय.